त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेसे येथील ग्रुप ग्रामपंचायत नवीन कार्यालयाचे उद्घाटन इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार हिरामण खोसकर साहेब यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आणि आनंदात करण्यात आले। यावेळी प्रमुख मान्यवर ज्येष्ठ नेते संपत सकाळे, राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे तालुकाध्यक्ष भैरू पाटील मुळाने, त्र्यंबकेश्वर पंचायत समिती गटविकास अधिकारी रविकांत सायनप साहेब तसेच बेजे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच आमदार हिरामण खोसकर साहेब यांनी यावेळी आपल्या भाषणातून सांगितले की कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आपल्या बेजे चाकुरे चक्रतीर्थ विकास कामे मोठ्या प्रमाणात होतील। चक्रतीर्थ विकसित करण्यासाठी आणि आपल्या भागात सुद्धा पर्यटक त्र्यंबकेश्वर नंतर चक्रतीर्थ येथे मोठ्या संख्येने येतील। यासाठी चक्रतीर्थ विकसित करणे, त्यामुळे येथे स्थानिक नागरिकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल। यासाठी सुद्धा आमदार साहेबांनी विशेष म्हणजे ग्रामपंचायत नेहमीच पाठपुरावा करत असते। यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच यांचे देखील कौतुक केले। कुंभमेळ्याचं काम 7 आणि 5, 7 आणि 2 एवढा मोठा फरक असल्यामुळे आपल्याला ते जागेवर समजत नाही। परंतु आपण बरेच काल परवा चर्चा केली की हे काम फार मोठी, म्हणून आपण सर्वांनी तुम्ही गावकऱ्यांनी एकत्र येऊन जे काल काही सूचना दिली, सूचनेचं तुमचं परत करून जे काही 2-4 कोटीचं काम आहे ते पुढे सरकवून पाठीमागे आपल्याला कुंभमेळ्याच्या माध्यमातून परत चर्चा केली आणि 33 कोटीचे काम मंजूर करून येणारा पर्यटक त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरून बेजेला चाकोऱ्याला कसा येईल या माध्यमातून काल फॉरेस्टवाल्याची डेपोची चर्चा करतात। त्यांनी सुद्धा उद्यापासून आराखडा सुरू करतोय आणि चाकोऱ्याला त्या बाजूनं जी काही फॉरेस्टची जागा आहे त्या इथं काही जागा आहे जे काही घेता येईल ते आपल्याला अजून इथं त्र्यंबक तालुक्यामध्ये येणारा पर्यटक भाविक वारकरी जो येतो इथं पाहण्यासारखं काही नसल्यामुळं दर्शन करून तो डायरेक्ट निघून जातो। त्याच्यासाठी जे की व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून मी मागे कार्यकारी त्यांना विनंती केल्यानुसार एक बेजेला एक बेटवर चांगल्या मोठ्या पद्धतीनं एक पर्यटनचं चांगल्या पद्धतीने काम म्हणजे बेजा हा एकदम चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होऊ राहिला। फक्त एकच काही गोष्टी करीत असताना सगळ्या गावात राजकारण बाजूला ठेवून एकत्र येऊन गावाचा विकास केला पाहिजे। कुठल्याही गोष्टी एकत्र येऊन सोडवल्या पाहिजे। जिकडे तिकडे ताणी द्यायला ना आमच्या सारख्याच या ठिकाणी अडचणी होऊन जाते। कालच्याच कामामध्ये आपण 100% मार्ग काढू, परंतु आपण जे काही पद्धतीने पाठपुरावा करतो खरोखर तुमचं अभिनंदन, आभार मानतो आणि अशाच कामाला आपण यशस्वी व्हायची अपेक्षा करतो। थांबतो। जय महाराष्ट्र।